B.Ed ॲडमिशन 2024-25चे कॅप राऊंड 2चा रिझल्ट साईटवर उपलब्ध करून दिला आहे। तर साईटवर तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करू शकता। सर्वप्रथम तुम्हाला लॉग इन करायचं आहे। लॉग इनमध्ये तुमच्याकडे एक ID आहे आणि एक पासवर्ड आहे। या अगोदर जो ID आणि पासवर्ड आपण ऑप्शन फॉर्मसाठी यूज केलेला आहे तोच ID पासवर्ड तुम्हाला टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे। केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला तुमचे प्रोफाईल दिसून पडेल। यामध्ये तुम्ही सर्वात खाली येऊ शकता आणि तुम्हाला राऊंड 1 आणि राऊंड 2चे अलॉटमेंट इथे तुम्हाला शो होईल। तर बघू शकता राऊंड 2 मध्ये नॉट अलॉटेड म्हणजे राऊंड 2 मध्ये या विद्यार्थ्याला कॉलेज अलॉट झालेले नाही आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे अलॉटमेंट चेक करू शकता। जर तुम्हाला कॉलेज अलॉट झाले तर तुम्हाला इथे अलॉटमेंट स्टेटस व इथे सर्व गोष्टी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तुम्ही बघू शकता ज्याही विद्यार्थ्याला अलॉट झाले असेल त्याला तिथे कॉलेजचे नाव म्हणजे अलॉटमेंट स्टेटसमध्ये तुम्हाला कॉलेजचे नाव दिसून पडेल व तुम्ही त्या कॉलेजला प्रवेश घेऊ शकता जर तुम्हाला ते कॉलेज आवडलं असेल तर अशा प्रकारे तुम्ही अलॉटमेंट चेक करू शकता। राऊंड 3 साठी न्यू रजिस्ट्रेशन सुरू आहे म्हणजे ज्याही विद्यार्थ्यांनी CETची एक्झाम दिलेली आहे परंतु रजिस्ट्रेशन केलेले नाही आहे ते विद्यार्थी राऊंड 3 साठी न्यू रजिस्ट्रेशन करू शकतात। तर तुम्ही बघू शकता इथे न्यू रजिस्ट्रेशनचं ऑप्शन दिलेलं आहे। तर न्यू रजिस्ट्रेशन ज्याही विद्यार्थ्यांना करायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी करून घ्यावे। ज्यांचे रजिस्ट्रेशन बाकी आहे जे विद्यार्थी करू शकले नाही आहे आणि राऊंड 3 मध्ये ज्या विद्यार्थ्यांना नंबर लागलेले नाहीत ते विद्यार्थी कॉलेजेसचे नाव चेंज करू शकतात म्हणजे संपूर्ण विद्यार्थी कॉलेजेस ॲड करू शकतात, कॉलेजचा कट ऑफ बघू शकतात। त्याबद्दलची अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।